भाषेसंदर्भातला एक नवा शासन निर्णय शासनाकडून जारी करण्यात आलाय। नव्या शासन निर्णयामध्ये केवळ अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलाय। या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्यासोबत। तर नवा शासन निर्णय जो जारी करण्यात आलेला आहे यामध्ये केवळ अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलाय। ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, तुझ्या मागे दिसतंय की दादाजी रेश्माबाई दगडू भुसे यांच्या कार्यालयाबाहेर तू आहेस। दादा भुसे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांची पहिली काही प्रतिक्रिया आपल्याला या संदर्भाने मिळालेली आहे का? कारण नवीन शासन निर्णय तर जारी झालेला आहे, मात्र या शासन निर्णयात केवळ अनिवार्य हा शब्द वगळण्यात आलाय। कानामागून घास घेतला जातोय का? पुन्हा एकदा हिंदी भाषेची सक्तीच केली जाते का? मनश्री, अगदी बरोबर जसं तू म्हणालीस की हिंदी भाषेच्या संदर्भातला हा निर्णय पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारकडून जो घेण्यात आलाय, ज्याचा शासन निर्णय आता प्रकाशित करण्यात आलाय, हा निर्णय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। यापूर्वी एप्रिल 2025 म्हणजे काही महिन्यांपूर्वी हिंदीच्या संदर्भातला, हिंदी सक्तीच्या संदर्भातला निर्णय सरकारने घेतला होता। चाहू बाजूंनी चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आणि तो निर्णय आपण मागे घेतोय असं सरकारने सांगितलं। दादा भुसे यांनी स्वतः सांगितलं, तो शिक्षण मंत्री ते आहेत। मात्र आता हा निर्णय पुन्हा एकदा प्रकाशित करण्यात आलाय। शाळा सुरू होऊन उणेपुरे 2 दिवस झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा सरकारने हा निर्णय घेतलाय। जसं तू विचारलंस की शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अद्याप तरी या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही। आपण सकाळपासून दादा भुसे यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय, परंतु त्यांच्याकडनं अद्याप तरी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये। आपण जर शासन निर्णयाच्या संदर्भात पाहिलं तर शासन निर्णयामध्ये अनिवार्य हा एक शब्द जरी घालण्यात आला असला तरी सुद्धा तिसऱ्या भाषेच्या स्वरूपामध्ये हिंदी भाषा शिकवली जाईल हे या जी आर मधील उल्लेखावरून स्पष्ट होते। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदी व्यतिरिक्त जर इथली कुठली भाषा शिकायची असेल तर तो देखील पर्याय पटसंख्येचा नियम लावून राज्य सरकारकडनं घेण्यात आलेला आहे। त्यामुळे हिंदी व्यतिरिक्त जर दुसरी कुठली भाषा शिकवायची असेल तर त्यासाठी सुद्धा आता अतिरिक्त स्वरूपात मनुष्यबळ जे आहे ते सुद्धा निर्माण करावं लागेल। या सगळ्या निर्णयामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार टीकेच्या केंद्रस्थानी येणार हे स्पष्ट झालंय। यामध्ये आता थोड्या वेळापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की राज ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद आहे। मराठीच्या संदर्भामध्ये मराठी शाळांची संख्या असेल, मुंबईतील मराठी शाळांचं कमी होत जाणारं प्रमाण असेल, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा हिंदी भाषा शिकवण्यावरून राज्य सरकारचा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही दिवसांपूर्वी या संदर्भात वाद निर्माण झाला होता। महाराष्ट्र सरकारनं काही दिवसांपूर्वी एक निर्णय देखील घेतला होता की महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषा कंपल्सरी केली जाईल, परंतु त्यावरून देखील आरोप केले जातात की अजूनही अनेक शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही। असं असताना सुद्धा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला असताना सुद्धा मराठीची जी ही अवस्था असेल तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदीवरून मात्र सक्तीची कुठेतरी भाषा केली जाते। या सगळ्यावरून आता रान पेटण्याची शक्यता आहे। येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील आहेत आणि मुंबईमध्ये जर आपण पाहिलं त्याच्यामुळे शिक्षण मंत्री दादा भुसे या संदर्भात काय बोलताय हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। दादा भुसे कदाचित काही वेळामध्ये आपली भूमिका मांडणार आहेत। धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।